नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज परिसंवादचा विषय आहे नाथपंथी संत ज्ञानेश्वर आणि आज आपले वक्ते आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि लेखक जयंत उथळे. नमस्कार सर. नमस्कार. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. जयंत उथळे हे समाजवादी युवक दलात स्थापनेपासून सहभागी होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळ या संघटनेचे संस्थापक सदस्य म्हणून आपण त्यांना ओळखतो. निर्माण, परिवर्तनाचा वाटसरू, सोबत इत्यादी नियतकालिकांमधून विविध विषयावर त्यांचं लेखन सुरू असतं. मुक्तिवादी व इतर संघटनांचे सदस्य यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं ते कार्य करतात आणि परिवर्तनवादी संघटनांची समन्वय समिती सातारा या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवत असतात. त्याचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालंय, नाथपंथी संत ज्ञानेश्वर या विषयावर. बऱ्याच दिवस आमच्या डोक्यात हा विषय होता की आपण ज्ञानेश्वरांची ही जी बाजू आहे ती जाणून घ्यावी. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मांडणीला सुरुवात करावी. त्यांच्या मांडणीनंतर काही प्रश्न आम्ही त्यांना विचारू. सर. नमस्कार. नुकतंच नाथपंथी संत ज्ञानेश्वर हे माझं पुस्तक प्रकाशित झालं. नाथपंथी संत ज्ञानेश्वर हे या पुस्तकाचं एक प्रकरण आहे. पुस्तकाचं जे सबटायटल आहे ते आहे ज्ञानसत्तेच्या सांस्कृतिक राजकारणाचा तिमिरभेद. त्याच्यामधलं एक प्रकरण हे आहे. आता ह्या प्रकरणाला सुरुवात करताना एक तर ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर आपल्या एकूणच चळवळीमध्ये, पुरोगामी चळवळीच्या मध्ये थोडासा दुर्लक्षितच झालेला आहे असं दिसतं. म्हणजे याच्यामध्ये काही कारणं असतील, काही गैरसमज असतील, काय असेल. एकूण वारकरी संप्रदाय जो आहे त्या वारकरी संप्रदायाचा संकल्पक आणि संघटक म्हणून संत नामदेव हे आपल्याला परिचित आहेत. आणि या संत नामदेवांनीच ज्ञानेश्वरांना या पंथामध्ये आणलं. ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी लिहून होईपर्यंत ज्ञानेश्वरांचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध नव्हता. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी ही नावं जरी असली तरी वारकरी संप्रदायाशी तसा त्यांचा संबंध नव्हता. ज्ञानेश्वरांचे वडील त्यांनी संन्यास घेतलेला होता असं आपण ऐकलेले पाहिजे, म्हणजे आपण वाचलेलं पण आहे. ज्ञानेश्वरांचे आजोबा हे नाथपंथी होते हेही रावसाहेब कसब्यांकडनं ऐकलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर हे स्वतः नाथपंथी होते किंवा नव्हते याच्याबद्दलची चर्चा या पुस्तकामध्ये एवढ्यासाठी केलेली आहे की अलीकडच्या काळात ज्ञानेश्वरांच्या बद्दलचं जे काही लिखाण झालेले, जे काही म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं सुद्धा काही प्रमाणामध्ये ब्राह्मणीकरण झालेलं आहे, विशेषतः 1920व्या शतकामध्ये. तर याच्यामध्ये ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वरी लिहिताना शंकराचार्यांचे जे गीता भाष्य आहे त्या गीता भाष्यच फॉलो करतात अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. दांडेकर सरांनी पण जे भक्ती संप्रदायाचे आणि वारकरी संप्रदायाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात त्यांनी या पद्धतीनंच लिहिलेलं आहे. तर त्याचं ते खरंच आहे का हे तपासणं, आणि तसं नसेल तर मग त्यांचा संप्रदाय कुठला याचा शोध घेणं असा ह्या
आपल्या लेखनामागचा उद्देश होता. संत ज्ञानेश्वर हे जे लिहितात, गीता भाष्य लिहितात, तर गीता भाष्य लिहिताना ते प्राकृत मध्ये लिहितात, मराठीमध्ये लिहितात. ही गोष्टच मुळात संत ज्ञानेश्वर हे वैदिक आणखीन बाकीचं जे संप्रदाय आहे किंवा जे एक विचारधारा आहे त्यापेक्षा वेगळे आहेत हे सिद्ध करणारे. कारण ज्या ज्या लोकांनी बंडखोरी केलेली आहे, एकूण वैदिक विचारांच्या विरोधामध्ये, वैदिक वेद प्रणित जी काही समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेच्या विरोधात त्या लोकांनी आपलं लिखाण बुद्धापासून ते बसवेश्वर, ज्ञानेश्वरांच्या आधी बसवेश्वर आणि नंतर आपले चक्रधर स्वामी, या सगळ्यांनी आपलं लिखाण हे लोकभाषेतच लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीनं नाथपंथामध्ये गोरखनाथांनी सुद्धा त्यांचं लिखाण हे काही प्रमाणात का होईना पण लोकभाषेत लिहिले. मराठीमध्ये सुद्धा त्यांचे काही अभंग आहेत. याच्या हे सगळं पाहिलं. आणि दुसरी गोष्ट अशी की गीता भाष्य लिहायला प्रवृत्त का झाले ज्ञानेश्वर, तर गीता भाष्य लिहिताना ज्ञानेश्वर असं म्हणतात की गीता हा कृपण आहे. गीता ही पुढचं भाष्य आहे. वेद हे कृपण आहेत. आणि वेद का कृपण आहेत, तर वेद हे 3 वर्णांच्याच नादी लागले. त्यांनी 4था वर्णाकडे लक्ष दिलं नाही, त्याला वगळून टाकलं. आणि हे 3 वर्णांच्या नादी लागला, 3 वर्णांचंच त्यांनी हित पाहिलं. म्हणून वेद हे कृपण आहेत. म्हणून वेदू भ्याला आणि गीतेच्या पोटी निघाला असं ज्ञानेश्वर म्हणतात. वेद भ्याला, त्याला थरा मिळेना आणि तो 3ही वर्णांच्या वरच्या वर्णांच्याच नादी लागला, त्यांच्या वर्णाचंच हित पाहिलं म्हणून तो भ्याला आणि मग तो गीतेच्या पोटी निघाला. आणि तेव्हा त्याला काहीतरी थोडस स्थान मिळायला लागलं असं ज्ञानेश्वर भूमिका म्हणतात. आणि त्या दृष्टीनं गीतेवरती भाष्य लिहायला प्रवृत्त होतात. शंकराचार्यांचं गीता भाष्य लिहिण्याचा हेतू वेगळा आहे, ज्ञानेश्वरांचा हेतू पूर्ण वेगळा आहे. याशिवाय ज्ञानेश्वरांची जी भूमिका भाषेच्या संदर्भामध्ये आहे ती भूमिका प्रत्येक ठिकाणी आपण म्हणजे पुस्तकामध्ये मी लिहिले ते की प्रत्येक संत जे आहेत, बुद्धापासून जे संत आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं ही भूमिका घेतली की ते लोकांच्या भाषेतच ज्ञान पोचलं पाहिजे, यासाठी त्या भाषेतच लिहिलं पाहिजे. त्या भाषेत न लिहिता संस्कृतमध्ये लिहायची ज्या लोकांनी तयारी केली किंवा परवानगी मागितली त्यांना परवानगी दिली नाही. म्हणजे चक्रधर तर असं म्हणतात की त्यांना विचारलं की आपण हे ज्ञान सगळं संस्कृतमध्ये लिहूया, तर चक्रधरांनी असं उत्तर दिलं की नको, कारण माझ्या म्हातारीला हे नागवतील. तुझ्या त्या संस्कृत मधल्या ज्या हे आहेत ज्ञान आहेत त्याच्यामुळे हे माझ्या म्हातारीला, माझ्या आईला हे नागवतील, तिला हे करतील, तिला काहीच पुढे येऊन देणार नाहीत, तिला शिकून देणार नाहीत, तिला काही समजून देणार नाहीत. तर त्यामुळे हे स्वभाषेत लोकांना कळेल अशा भाषेतच लिहिलं पाहिजे, ही भूमिका आहे. इतकंच काय, ज्ञानेश्वरीमध्ये जो त्यांचे गुरु परंपरा आहे
म्हणजे एक तर निवृत्तीनाथांचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी निवृत्तीनाथांचा उल्लेख केल्याशिवाय अध्याय संपतच नाही. 18वी अध्याय. आणि 18व्या अध्यायामध्ये 1751 ते 1760 हे ज्या ओव्या आहेत, या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे आपली गुरु परंपरा कुठली आहे त्याची नोंद दिलेली आहे. आणि ही नोंद जी आहे याच्यामध्ये आदिनाथापासून ते गोरखनाथ आणि नंतर गहिनीनाथ ज्यांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली असं म्हणतात. निवृत्तीनाथांना दीक्षा दिल्याची कथा तर आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेली असेल की नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या मंदिराला डोंगर जो आहे त्या डोंगरात भोवती असा प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत होती. तिथं हे कुटुंब गेलेलं होतं आणि हे गेलेले असताना तिथं एका ठिकाणी वाघाची डरकाळी कानावर पडली आणि सगळे माणसं भयाने इकडं तिकडं गेले आणि तिथं निवृत्तीनाथ हे आपल्या कुटुंबापासून अलग पडले आणि ते आश्रयासाठी म्हणून एका गुहेत गेले आणि त्या गुहेमध्ये गहिनीनाथ होते. आणि मग हे बालक तिथं आलेलं आहे असं बघितल्यानंतर गहिनीनाथांनी त्याला आधार दिला आणि तिथं गहिनीनाथांनी त्याला निवृत्तीनाथांना जे ज्ञान सांगितलं ती एक प्रकारे ती दीक्षा दिली असं म्हटलं जातं. आता ह्या कथा आहेत. आपला इतिहास जो आहे सगळा आपल्या देशाचा इतिहास, त्या इतिहासामध्ये त्याचे जे इतिहासाचे जे पुरावे असतात, कागदोपत्री असतील किंवा असे पुरावे फारसे मिळत नाही. बराचसा इतिहास हा या कथा आणि जे मायथॉलॉजी आहे त्या मायथॉलॉजीचा अर्थ लावून अशाच पद्धतीनं तो इतिहास आपल्याला त्यातनं ते सगळं शोधावं लागतं, त्याचा अर्थ लावावा लागतो आणि मग त्याचा अन्वय काढून मग निष्कर्ष काढावे लागतात. हे आपल्याकडच्या एकूण जी परंपरा आहे तो इतिहास ज्यांनी लिहायची वाचायची अशी परवानगीच नव्हती बहुजन समाजाला. आणि बहुजन समाज हा इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत हा बहुजन समाज म्हणजे जरी सर कॅमेरा 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 थोडा वर करा. हा येस, थोडं मागं, इसवी थोडं सनाच्या मागे पहिल्या थांबूनच बोला. थोडं मागे थांबून बोला, थोडं म्हणजे दिसतं व्यवस्थित. चालेल. इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर आपल्याकडे ब्राह्मण सोडले तर बाकी सगळा समाज हा बहुजन समाजच होता. कारण बाकी वर्ण शिल्लकच नव्हते. फक्त ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ग आहेत अस्तित्वात असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. आणि ह्या शूद्र समाजाला कोणाला अधिकार नव्हता. संस्कृत वाचनाचा अधिकार नव्हता, वेद वाचनाचा अधिकार नव्हता, वेद पठणाचा अधिकार नव्हता. किंबहुना यांनी वेद वाचू नयेत आणि तरी देखील यांना वाचावं असं वाटलं तर वाचायला काहीतरी उपलब्ध असावं म्हणून या सगळ्या काळामध्ये इसवी सन पूर्व पहिलं दुसरं शतक तेव्हापासून पुराणांची निर्मिती केली गेली. आणि हे पुराण जे आहे तेच तुम्हाला वाचायला परवानगी आहे, त्याचं पारायण करायला परवानगी आहे असं सांगितलं गेलं. पुराण ही संस्कृत मध्येच होती, पण पुराण
संस्कृत मध्ये असलं तरी तो वेद नव्हता, कारण वेद वाचण्याचा अधिकार कोणालाच नव्हता. किंबहुना वेदांवरती टीका करण्याचा, वेद समजून घेण्याचा, वेदावरती भाष्य लिहिण्याचा अधिकार नाहीच. वेदावरती जो विचार करतो आणि वेदावरती जो भाष्य करतो तो माणूस नास्तिक असतो. आणि नास्तिक हा असा माणूस असतो की ज्या माणसाशी सज्जन माणसं संबंध ठेवत नाहीत, त्याच्याशी कुठले व्यवहार करत नाहीत, असं म्हटलेलं आहे मनुस्मृतीमध्ये. तर याचा अर्थ नास्तिक ही गोष्ट वेदांवरती श्रद्धा असणं, वेदांवरती विश्वास असणं किंवा वेदांवरती विश्वास नसणं याच्याशीच निगडीत आहे. हो. आणि वेदांवरती विश्वास नसलेला जो नास्तिक आहे, तो नास्तिक ही नुसता एक शब्द नाही, तर नास्तिक ही शिवी आहे. आणि ही शिवीच सर्रासपणे जे वेदांवरती टीका करतात, भाष्य करतात, अगदी वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा असे म्हणणाऱ्या तुकोबांना सुद्धा गुन्हेगाराप्रमाणे शिक्षा दिली हे आपल्याला माहिती आहे. या पद्धतीनं ते जे आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि यासाठी ज्ञानेश्वरांची जी परंपरा आहे, ही परंपरा ही वैदिक व्यवस्थेपेक्षा आणि त्याच्यापेक्षा वेगळी आहे. आणि ती वेगळी परंपरा ही बुद्धापासून सुरू झालेल्या ज्या अवैदिक परंपरा आहेत त्या परंपरेमध्येच नाथपंथ येतो. आणि ह्या नाथपंथ आणि नाथपंथाच्या पुढे बसवेश्वरांच्या पुढे महानुभाव पंथ, ही जी सगळी परंपरा आहे, कडी आहे, या कडीमध्येच पुढचा जो भाग येतो तो वारकरी संप्रदायाचा येतो. ज्ञानेश्वर, नामदेव, आणखीन हे सगळं हे त्यात येतं. तर या अर्थाने सुद्धा ज्ञानेश्वर हे नाथपंथी ठरतात. कारण मधले जे दोन आहेत, बसवेश्वराचा पंथ आणि चक्रधराचा, यांचा जो मार्ग आहे हा थोडा आर्थिक बंडखोरीचा आहे. आणि बसवेश्वराचा प्रचार कर्नाटकामध्ये झाला, आपल्याला माहिती आहे. चक्रधरांचा जो पंथ होता, महानुभाव पंथ, या पंथावरती अशी वेळ आली की त्यांना त्यांचं सगळं साहित्य हे गुप्त भाषेत, सांकेतिक भाषेत लिहावं लागलं. आणि ते सांकेतिक भाषेतलं साहित्य उलगडायला पुन्हा पुढे आणखीन 700-800 वर्ष जावी लागली. पुढे पठाण सरांनी आणि आणखी काही जणांनी त्याच्यावरती संशोधन करून ते साहित्य आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं, म्हणून आपल्याला आता कळतं तरी ते. ज्ञानेश्वरांची भूमिका आहे ती भूमिका आहे की अलौकिक नहावे जनामध्ये, लोकांमध्ये अलौकिक होऊन राहू नये, लोकांमधलाच एक भाग होऊन राहावं आणि लोकांशी संवाद करावा, लोकांना जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोचवावे, अशी भूमिका आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर लोकांमध्ये राहण्याचा जो मार्ग आहे तो, आणि जो मार्ग नामदेवांनी त्यांना त्या मार्गामध्ये आणले तो त्यांना आवडतो. अशा पद्धतीचा एक देव की जो देव ज्याला आधीच्या कुठल्याही इतिहासामध्ये, पुराणांमध्ये आणि कुठंच त्याची काही मुळं नाहीत, त्याचे वंशज नाहीत, त्याचे आई वडील कोण आहेत हे काही माहित नाही, असा एक देव त्या, आणि तो एकच देव, पुन्हा त्याला मुलं नाहीत किंवा आणखी काही नाहीये, असा एक देव हा वारकऱ्यांसाठी त्याचा पुरस्कार केला जातो. हे आणखीन वेगळेपण आहे त्याचं. आता ज्ञानेश्वर नाथपंथीच आहे या म्हणण्याचा आणखीन एक आणि महत्वाचा पुरावा जो आहे तो आहे
ज्ञानेश्वरांनी जी समाधी घेतली किंवा ज्ञानेश्वरांनी ज्या ज्ञानेश्वरीमध्ये योग मार्गाचा जो काय ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलंय. हा ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेमध्ये योग मार्गावरती 6 श्लोक आहेत. 6 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. आणि मग पुढे आसन वगैरे त्याचं जागा कुठली निवडावी वगैरे असं सगळं आहे. ज्ञानेश्वरांनी याच्यावरती लिहिताना संपूर्ण एक अध्याय आणि जवळजवळ 400 ओव्या त्याच्यावरती लिहिलेल्या आहेत. हा योग मार्ग जो आहे, हा योग मार्ग ज्ञानेश्वरांनी जो सांगितलाय, हा योग मार्गाचा संबंध हा नाथ पंथाशी आहे. कारण गोरखनाथांचा जो ग्रंथ आहे योग, काय त्याचं नाव, योग काय, एक मिनिट सांगतो. असो तो, पण गोरखनाथांच्या ग्रंथामध्ये या योग मार्गाचा उल्लेख आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जे कुंडलिनीचा योग ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कुंडलिनी जागृतीचा उल्लेख जो आहे, हा कुंडलिनी जागृतीचा उल्लेख हा खरं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण ज्ञानेश्वरीनंतर वारकरी संप्रदायामधल्या कोणी त्याचा उल्लेख किंवा त्याचा पुरस्कार केलेला नाही. पण थोडं मागं व्हा, थोडं मागं व्हा, म्हणजे दिसत नाही तो चेहरा दिसत नाही. हो हो. हा कुंडलिनी योगाचा जो उल्लेख आहे ज्ञानेश्वरांच्या साहित्यामध्ये, हा कुंडलिनीचा उल्लेख ज्ञानेश्वराच्या पूर्वी फक्त आणि फक्त गोरखनाथांच्या ग्रंथामध्येच येतो. इतर कुठेही नाही तो. हा पातंजली योगामध्ये पण नाही आणि कोणाच्याच ग्रंथात नाही. हा फक्त आणि फक्त गोरखनाथांच्या ग्रंथात येतो. तर हा एक मोठा पुरावा आहे की ते याच पंथाशी संबंधित आहेत. तर या पंथानं, या पद्धतीनं त्याच्याकडे पाहता येतं. याच्यावर अधिक संशोधन झालं पाहिजे. म्हणजे मी एक प्रकरण लिहिलंय, अधिक संशोधन झालं पाहिजे. नाथपंथ हा काय माझ्या अभ्यासाचा विषय नाही. म्हणजे ज्ञानेश्वर नाथपंथी आहेत याचे पुरावे ज्ञानेश्वरीमध्ये काय काय मिळतात, आणि त्या अंगाने ज्ञानेश्वर हे नाथपंथीच होते. ते कुठल्याही अंगाने शंकराचार्यांना फॉलो करत नव्हते, हे सिद्ध करणं, एवढीच गोष्ट मला अभिप्रेत होती. बाकी ह्या पुस्तकाची जी प्रकरणं आहेत, ती प्रकरणं म्हणजे आपण नावं जर पाहिली, पुस्तक आपल्यापर्यंत पोचलेलं आहे काय? नाही, अजून नाही. मी मागवलं. त्याची प्रकरणं जी आहेत, ती पहिलं प्रकरण आहे शोषितांची माऊली संत ज्ञानेश्वर. दुसरं प्रकरण आहे ज्ञानेश्वरकालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थिती. आणि तिसरं आहे नाथपंथी संत ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य. म्हणजे शंकराचार्याशी संबंधित असं ते प्रकरण आहे. आता पुढचं आहे प्रकरण आद्य शंकराचार्य, कार्य आणि तत्वज्ञान यांची चर्चा. पाचवं आहे ब्राह्मणी वर्चस्वाची ऐतिहासिक परंपरा. आणि 6वं प्रकरण आहे ब्राह्मणी वर्चस्ववादाचे आजचे स्वरूप. तर त्यामुळे या पुस्तकाचा एकूण विषय जो आहे
त्या विषयात मधलं हे एक प्रकरण आहे. त्यामुळे ते जास्त लिहिलं नाही. ते खरं म्हणजे त्याचा अभ्यास व्यवस्थित करून ते जास्त लिहिलं पाहिजे. मला म्हणजे आता सर असं तुम्ही जो शेवटचा विषय जो मांडला, म्हणजे शेवटचा पार्ट पुस्तकामधला, हा की आजचं स्वरूप काय आहे, तर हा त्याच्याविषयी थोडं म्हणजे वारकरी संप्रदायाचं आजचं जे स्वरूप पाहतोय, हम्म. जे पूर्णतः ब्राह्मणी झाल्यासारखं दिसत आहे किंवा त्याला बनवलं जात आहे, तर त्याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? याच्यात विशेषतः 19व्या शतकानंतर 20व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला आणि 19व्या शतकाच्या शेवटी हा पंथ तुकारामांच्या चळवळीनंतर आणि तुकारामांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रभर पसरला हम्म. होता. आणि त्याच्यावरती आता जे जे प्रसिद्ध आहे, जे जे लोकांनी स्वीकारलेलं आहे, अशा गोष्टी ह्या आपल्याशा करून घ्यायच्या आणि त्या आमच्याच आहेत, अशा हम्म. पद्धतीनं त्याची मांडणी करायची. ही पद्धत पूर्वापार आहे. म्हणजे मी पुस्तकामध्ये काही लिहिलेले आहे याच्याबद्दल, की कृष्ण हे जे दैवत आहे, ते हो. कृष्ण हे दैवत खरं आपण जर कृष्णाचं चरित्र पाहिलं तर कृष्णाचा पहिला संघर्ष जो आहे तोच इंद्राशी आहे. इंद्रश्य. पहिला संघर्ष इंद्राशीच आहे. आणि कृष्णाच्या संपूर्ण जीवनामध्ये म्हणजे अगदी आता किती कथा आणखी किती लिहिल्या गेल्या, पोथ्या पण लिहिल्या गेल्या, पण कृष्णाने कुठलाही यज्ञ केलाय हम्म. असं कुठल्याही पोथीत कुठलंही. येत नाही. तर या पद्धतीने बघितलं तर तो बंडखोरच आहे. हम्म. पण त्याला आपलंसं करून आपल्या म्हणजे दशावतारात हम्म. घेण्याची गोष्ट केलेली आहे. तशाच पद्धतीनं जे जे कोणी लोकांमध्ये प्रिय आहेत, लोकप्रिय आहेत आणि लोकांनी ज्यांना स्वीकारले, अशा लोकांना आणि अशा गोष्टींना आपण स्वीकारायचं म्हणजे त्याच्यात जायचं. हम्म. आणि मग त्यांचं तत्वज्ञानच कशा पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये काही गोष्टी भेसळ करून त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला घुसडून कशा पद्धतीनं ते आपल्यासारखं करून घ्यायचं, याची. यासाठीचा प्रयत्न हा सातत्याने इतिहासभर झालेला हम्म. आहे असं दिसतं. तशा पद्धतीनं काही लोक म्हणजे आज ते त्या मार्गामुळे प्रभावित झाले. हा, तर साखरेंची एक प्रत आहे बघा. हम्म. तर त्या साखरेंच्या प्रतीमध्ये सुरुवातीला त्यांनी त्याचा प्रस्तावना लिहिलेली आहे, त्यांची भूमिका लिहिलेली आहे. ती भूमिका जर बघितली तर असं लक्षात येतं की हे वेगळंच सांगतायत. म्हणजे हे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे असं कसं म्हणता येतं. तसं म्हणून. किंबहुना मला ज्ञानेश्वरीची जी प्रत आहे आज आपल्याकडे हम्म. उपलब्ध असलेली, त्या प्रतीमध्ये सुरुवातीच्या पहिल्या अध्यायातल्या सुरुवातीच्या 20 ओव्या ज्या आहेत, या 20 ओव्या गणपतीचं वर्णन हम्म. प्रतीक ते कशा पद्धतीनं आणि ते वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी जोडलेलं आहे, हम्म. वेगवेगळी तत्वज्ञानं, अशा पद्धतीनं ते प्रतीकाचं वर्णन आहे गणेशाच्या. आणि त्या वर्णनामध्ये एका ठिकाणी असं येतं की बौद्ध दर्शन जे आहे हम्म. ते बौद्ध दर्शन हे कशाचं प्रतीक आहे, तर गणपतीचा जो तुटलेला दात आहे, हम्म. तो तुटलेला दात म्हणजे बौद्ध दर्शन हम्म. असं म्हटलेलं आहे. हम्म. आता तो तुटलेला का आहे, हम्म. तर तुटलेला का आहे तर त्याचं
बुद्धाने सगळं जीवनविषयक तत्वज्ञान सांगितलं, मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं हे सांगितलेलं नाही. म्हणून ते अपुरं आहे, म्हणून ते तुटलेला दात आहे. हम्म. तर अशा पद्धतीचं जे तेच. येतं ते खरोखर ज्ञानेश्वरांनी आणलेलं त्यांनी होतं हम्म. का आणखीन नंतर घुसडलं गेलेलं आहे, हम्म. प्रक्षेपित आहे, याचा अभ्यास केला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. तर अशा काही गोष्टी सांगता येतील. हम्म. आणि मग अं, ज्ञानेश्वरीची जी काय म्हणजे मी ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये लिहिताना मी पुष्कळ ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती गोळा केल्या हम्म. आणि ज्ञानेश्वरीच्या संदर्भात लिहिलेली पुस्तकं पण गोळा केली. जवळजवळ 200 पुस्तकं तर मी पाहिली. हम्म. त्यातली फार कमी पुस्तकं चिकित्सक पद्धतीने लिहिलेली आहेत. हम्म. याच्यामध्ये भक्ती मार्ग आणखीन त्याचा फायदा कसा होतो अशाच पद्धतीनं अशा पद्धतीने. लिहिलं गेलेले आहे. म्हणजे हम्म. आपल्या हेमाद्रींनी ज्या पद्धतीने एक ग्रंथ लिहिला होता, चतुर्वर्ग चतुर्वेद चिंतामणी नावाचा, चिंतामणी. आणि त्यामध्ये प्रत्येक दिवशी कुठलं व्रत करावं आणि त्याचं काय कर्मकांड फळ. कशा पद्धतीनं करायचं आणि त्याचे फायदे काय आणि ते केलं नाही तर तोटा काय, हम्म. असं ते लिहिलेलं. त्याच्यामध्ये जवळजवळ 2000 व्रत आहेत. हम्म. हम्म. तर हा सगळा जो प्रकार आहे हा माझ्या मते अज्ञानाचं सार्वत्रिकरण करण्याचा प्रकार आहे. प्रकार. म्हणजे ज्ञानाचं सार्वत्रिकरणासाठी लोक धडपडत असताना असायला पाहिजे, ज्ञानाचं सार्वत्रिकरण केलं पाहिजे असं आपण म्हणत असताना अज्ञानाचं सार्वत्रिकरण करण्यासाठीच ची मोठी मोहीम किंवा मोठा प्रोजेक्ट त्या देशामध्ये राबवला जातो. तसा तो याही संदर्भामध्ये राबवला जातो. तो एक कशा पद्धतीनं जातो. शेवटचा प्रश्न सर की अं, जे आता आपण ज्ञानेश्वर किंवा तुकाराम आपण असं म्हणू की आता या कचाट्यात सापडलेले आहेत, हम्म. तर या कचाट्यातून त्यांना सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याचा अभ्यासच केला पाहिजे आणि हम्म. चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे याला जेवढे वेगवेगळे निकष लावता येतील. म्हणजे ग्रामशी माहित असेल येस. तर ग्रामशी असं म्हणतो की वेगवेगळ्या काळामध्ये हे जे प्रस्थापित वर्ग असतात, जे सत्ताधारी वर्ग असतात, ते आपल्या हितासाठी काम करतील असा मध्यम वर्ग तयार करत असतो. आणि असा मध्यम वर्ग तयार करण्यासाठी तो म्हणजे ज्ञान म्हणजे काय याची व्याख्या स्वतःच्या सोयीने करतो. ज्ञान प्रसाराची सगळी साधनांवरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला अज्ञानाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो. तर हे सगळे हा प्रोजेक्टचा भाग असतो. तर त्या पद्धतीनं ते जे होते त्याचा तिमिरभेद करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलाय. मर्यादित आहे पण त्याची सुरुवात खूप खूप महत्वाचा आहे तो. अजून नवीन अभ्यासकांना खूप प्रेरणा देईल. म्हणजे ज्यावेळी मी पुस्तकाविषयी बोललो मोरे सरांसोबत, तर त्याचवेळी ते लक्षात आलं होतं की हा आवाका आपल्याला तिकडं तिमिरभेदाकडेच नेणार आहे. आज आपण वेळ देऊन या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि यापुढे अजून एखादा कुठला कार्यक्रम ठरला तर नक्की आम्ही तुम्हाला बोलू. मला नक्की आवडेल पुन्हा धन्यवाद यायला. सर. येस. आणि संपूर्ण पुस्तकाबद्दल आपण बोलू. येस 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 नक्की. पुस्तक मिळाल्यानंतर मी फोन करेन. हो हो हो. थँक्यू चालेल. सर. धन्यवाद.